टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काल जे काही नागपुरामध्ये घडलं, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि औरंगजेबाच्या कबरीच्या निमित्तानं हे सगळं घडलं। दगडफेक झाली, पोलिसांना देखील मारहाण केली, पोलिसांनी देखील लाठीचार्ज केला। कसं पाहता एकंदरीतच याकडे? खरं तर नागपूरमध्ये जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय यावर लक्ष ठेवून आहेत आणि सिच्युएशन पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे। आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे, शांतता तिथं आहे। गृह विभागावरती बरेचसे प्रश्नचिन्ह विरोधक उपस्थित करतात की हे सगळं त्यांचं फेल्युअर आहे। विरोधकांचं कामच आहे अशा पद्धतीनं आरोप करणं। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे औरंगजेबाबत, कबरीबाबत सरकारची नेमकी भूमिका काय असणार आहे? आणि विरोधक ज्या पद्धतीनं वारंवार म्हणतायत की औरंगजेबची कबर त्या ठिकाणी यासाठी असायला पाहिजे कारण इतिहास सरकारने अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही, परंतु आमची भूमिका आहे की औरंगजेबाची कबर तिथून हलवली पाहिजे। अशा प्रकारचे शक्ती स्थळं आम्हाला नको आहेत। औरंगजेबाची कबरच काय, परंतु एक कण सुद्धा तिथं आम्हाला नको आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।